IMDचा पुन्हा हाय अलर्ट, दिला धोक्याचा इशारा. हवामानाबाबत आली मोठी अपडेट. वातावरणात सतत बदल होत आहेत. अचानक थंडीचे कडाका वाढत आहे, तर काही वेळेला ढगाळ वातावरणामुळे तापमानात अचानक वाढ होत आहे. आता हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर पावसासंदर्भातील माहितीसाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीनच असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही प्रेस करा. भारतीय हवामान विभाग IMDने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील आठवड्यात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने येत्या 24 जानेवारीपर्यंत देशातील काही भागांमध्ये बर्फवृष्टीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. तसेच थंडीच्या लाटेचा इशारा देखील देण्यात आला. हवामान विभागानुसार पुढील आठवड्यात थंडीचा कडाका वाढणार आहे, तर काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मीरमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 36 तासांमध्ये जम्मू काश्मीरच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोबतच बर्फवृष्टी देखील होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाहीये, पण महाराष्ट्रात हवामान कोरडं राहणार आहे. मात्र राज्यातील काही भागांमध्ये तापमानात आणखी घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे. वाढणारी थंडी ही रब्बी पिकांना पोषक असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील मिळणार आहे. धन्यवाद.